माझ्या देवी आईला या स्वरूपात तयार करण्यामागची मेहनत आज तुम्हाला दाखवते. हॅलो, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा आणि शेवटचा गुरुवार, त्यामुळे सकाळ थोडीशी लवकरच झाली होती. दारासमोर छान अशी रांगोळी काढून घेतली आणि नंतर पूजेला सुरुवात केली. आज देवीला मी ही पांढरी साडी नेसवणार आहे, त्यासाठी ही साडी मधोमध फोल्ड करून घेतली आणि त्याचे प्लेट्स टाकून घेतलेच आणि नेहमीप्रमाणे पदरही बनवून घेतलाय. लहान मुलीला साडी नेसवण्यासाठी आपण जशी फोल्ड करतो ना, तशी फोल्ड करून प्लेट्स टाकून घ्यायची आहेत. या साडीला एका साईडला मोठी बॉर्डर आणि दुसऱ्या साईडला छोटी बॉर्डर असल्यामुळे मला असं करावं लागलं. ज्या ठिकाणी ही पूजा करायची आहे ना, तिथे पांढरं वस्त्र टाकून घेतलं, केळीची खांबही लावून घेतलेत. आजच्या पूजेची थीम ही साऊथ इंडियन असणार आहे, तसा मी प्रयत्न इथे केलेला आहे. तेवढ्यातच लाडू उठली, तिला खाऊ घातलं आणि नंतर परत पूजेला सुरुवात केली. चौरंगावरती थोडेसे तांदूळ टाकून अष्टकमल तयार केलं, हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती कलश स्थापन केलेला आहे. आता कलशाला साडी नेसवायची आहे. आता जी साडी मी प्लेट्स करून ठेवले होते ना, त्याचे प्लेट्स काढून दोरीवरती हे प्लेट्स घेतलेले आहेत आणि आपण जसा घागरा साडीला प्लेट्स स्प्रेड करतो ना, त्या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती ते प्लेट्स पसरवून घ्यायचे आहेत आणि कलशाला ज्या धाग्यात आपण ही साडी टाकलेली आहे ना, तो धागा बॅक साईडला बांधून घ्यायचा आहे आणि समोर हाताने असे प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. खरं तर ही साडी नेसवताना मला कळालं की या साडीला एका साईडला मोठी बॉर्डर आणि दुसऱ्या साईडला छोटी बॉर्डर आहे, त्यामुळे मला हा जुगाड करावा लागला. नंतर पदर मी अशा पद्धतीने दिलेला आहे. नंतर देवीला सर्व काही दागिने घालून घेतले, कारण मला भरपूर कमेंट्स होते की तू देवीला साडी कशी नेसवतेस, देवीला कसं सजवतेस, ते सर्व काही दाखव. म्हणून मी या व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी कधीच मी देवीला आयलॅशेस ट्राय केले नव्हते, यावेळेस लावले तर खरंच खूप सुंदर दिसत होते ते. नंतर सर्व काही ज्वेलरी घालून घेतली. हा एक मोठा सेट आहे जो मी देवीला ॲज अ मुकुट म्हणून घातलाय. नंतर विभूती लावली, मोठी टिकली लावली आणि आजच्या थीमला सूट होतील असेच गजरे संदीप मला आणून दिले होते. तर हे गजरे टाकल्यानंतर देवीचं रूप खूप छान आणि उठून आलं होतं. देवीचं हे स्वरूप पाहून मलाच खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नंतर केळीची पानं ठेवून त्यावरती हे दिवे ठेवून घेतले. छान ॲस्थेटिक लुक आलं होतं. अगदी सिंपल पूजा होती, पण तेवढी सुंदर दिसत होती. आपण जी कल्पना करतो ती प्रत्यक्षात उतरवणं अगदीच सोपं नाही आहे, पण अवघडही नाही आहे. मी जशी कल्पना केली होती आजच्या पूजेची, तशीच पूजेची मांडणी आज मी केलेली आहे. तर शेवटचा गुरुवार आहे, तर पूजेचं उद्यापन कसं केलं हे पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग पाहावा लागणार आहे. त्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय.